आमचा भुईमुगापेक्षा त्यात गवसच जास्त झालंय. 3दा खुरपिलंय तरी हाय तेवढंच गवत आहे. गवत होणार नाही तर काय होणार आहे? तू कॉलेजला जाते म्हणून तेवढे मग 3दा खुरपिलंय जरा तरी. एकदा खुरपिलंय काय? हा का? तिकडे आका गवत काढते तू फिरते इकडे मी मावळ पण गवत काढत होते तुम्हीच मावळाचं ध्यान आणलं. हा का? मग मी पळाले एकदम निघत होतं का पण उन्हात आणायचं लगेच पळाली. तेव्हाचं ध्यानच नव्हतं आलं. आता पत्र होळून काढला असतोस तू. तुम्ही नसतं तुम्ही होळीलाच असतं पण तुम्ही आता उगाच खावलं नाही का? बघ असंच करते का अजून काय? भांडतच नाही जाका तू तिला. भांडलं सुनाला जातो मुलीला नाही. हा का? म्हणजे तू मुलगी आहे का काय? सुनीस तू सुन. मग किती मागं डिफरन्स राहिला बरं सांगा चालतात ना? हा तरी एवढं कसं काय मागं राहिलीस? मी तुम्हाला कालच म्हणून मला सवय नाही राहिली. हा 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 सवय नाही राहिली बघ आकाश. याची सगळी सवय मोडली. हा काय 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 लेकरू लेकरू शाळेत जातंय. काय म्हणली? शाळेत जातंय म्हणलं लेकरू आता नसतं गेलं तर मग तेच पाहताला का? शाळा जाते लेकरू. वा आता कशी देऊन पाहताल पाहते. खरंय खरंय. बघा सोनालीची सासूबाई म्हणजे अक्का माझी मम्मी लेकरू शाळेत जातय. तेच त्यांच्यामुळे नाही तर तुम्ही मला खरंच काय खरंच ऍडमिशन घेऊन देतात का? त्यांच्यामुळे शिकते नाही तर तुम्ही तर कवाच आहेत का? होय घेता का? अरे बाळा त्याची आईस्क्रीम संपलेली होती बाळा. ते म्हणले परत दुसरा आला का मग घेऊ आपण बरं का दुसरं. अरे बघ ऐक ना बाळा पाहिजे ना तसला चोकोबार कॅडबरी सारखा. ऐक ना थोड्या वेळाची नेणार तू त्यात संपल्या होत्या. बरं बरं घेऊ ना घ्यायची आपल्याला घ्यायची रुद्र आपल्याला पण त्याच्याकडे संपलेली होती बाळा. पाणी यायच्यात बाळा पाणी दे ना मला पाणी. हा काय खायचं आहे का ते तुझं आहे का तिकडं? नको आणू जाऊ दे नको आपण जाऊ नंतर. तर फॅमिली पाहू शकतायत. गवत काय गवत आता ते मला काय बोलायचंच नाही. सासूबाई तुझी तुला बोला नाही तर मी काय बोलणार. तर हे पाहू शकता आमचा भीमुख तुम्हाला म्हणजे मागल्या पण ब्लॉगमध्ये पाहिला असून तुम्ही. बघा रुद्राने आणलं बरं का मला पाणी. हा तुझी आणली का? मी पिऊ ना बाळा? थँक्यू बाळा थँक्यू बाळा. हा आईला तिचं ती कसले ट्रॅक्टरवर गाणे लावून चालले ते का? लईच गाणं डेंजर जसं गाणं तसं त्यांचं अंग खाली तसं स्पीड वाढीत आहेत ना. ऐक ना शेंग आल्यात गायला. हो यार मुगाची पण शेंग येतं पण अरे बाप लागलंच म्हणाली तू उपटीलाच ना आज जडलेस माझ्या डोक्यावर लागलं आहे बघ सगळं. वाव. तर फॅमिली पाहू शकतायत आपल्या भीमुगाला शेंगा पण येऊ राहिलेल्या आहेत. ठीक आहे रुद्र मोबाईल पाहत होता तर आता सोनाली आलेली आहे मोबाईल घ्यायला बघा बरं का त्यांच्या बाय लेकराचं नौटंकी. तिघं पण एका जागी कुमालात शेवटला पात होत आले वाचले असते. हा का मग मला आलं तो असं का? बरं बरं. आणि अक्का मला सोडून भाऊकडे गेलता खाली खुरपीत खुरपीत मग सोबत बघा गप्पा मारायला. हा त्यांना बनत नसतं ना असं गप्पा मारायला. तू जाऊन मला वाटलं सरले असेल. पोळी का असं ना पण ते नाही वय करणारच नाही. बरोबर थोडा अजून किती अर्धा तासात आहे का सुर पण मावळतोय मग होळ मी कारण की तुम्हाला त्या दिवशी पण म्हणलो मी पण खाईन मग. आईला फोडलं बहिणी हे काय काट्याने हे का? ए काट्या मध्ये कशाला फोडलं बरं तू? हाय हाय पिलू ते कडीला जाऊन दे ना बाळा. ते कडीला गेला भाई हाय बा फोडीला मध्ये ते कडीला जाऊन दे ना बाळा असं नको करू. जा पळ तिकडे. तर फॅमिली पाहू शकतात काकड्याच्या वेळे एकदा मला एक मोगा काकडी सापडली ती. अरे ती मोगा छोटी होती राव मी सकाळी पाहिली तेव्हा किती मोठी झाली परंतु आता नाही थोडी ती. हिला उद्या जर ह्या टायमाला जर मी आलो ना तर ती भली मोठी झालेली असणार आहे. इकडे एक आलेली मस्त. तू काय पुसून काढू काय कुठे बघू बघू काय झालं. तू फॅमिली तिकडं पाण्याकडे गेला आणि सगळं डुंगण भरून आलेलं आहे आणि मला म्हणते आता पुसून काढा ना. हा पुसलं बाळा नाही ते आता वाळून जाईन ते पुसणार नाही ते वाळून जाईन ना.
हाय पुसेल आई पुसेल. पुसूच नका त्याचं. अरे पपई होती. शेंगा खायला या डबल म्हणतात शेजाऱ्याने शेंगा नाही दिल्या. आता शेंगा खाऊन घ्या. वहिनी, परत गॅस बंद झाले तर शेंगा खाऊन पुढे परत वेल काढायला आले का मग शेंगा खायला नाही चान्स. आताच काय खाऊन घ्यायचे ते घेऊनचे नाही. पाणी त्याला सोडते त्या भुईमुगाला पाणी सोडल्या टायमाला. कांद्याला काय भाव भेटतोय म्हणून काय भरोसा नाही. काय दे ना, भूक लागलेली आहे. काय बोललो? किती मागे किलो 140 रुपये किलो शेंगदाणा आहे. काय चेस फॅमिली आम्ही पपया खातोय. तरी बघा केवढं होते. 14 खुरप्याची ना तुझी रेन पाय पण जास्त गवत होत पण. हा ते तुमच्या घरी येत होते त्याला तुम्ही येऊन कम दिलं नाही म्हणून तुम्हाला शेंगा द्याय नाही. मी त्यांच्या घरी जात होतो. त्यांचं घर कुठे शिके रुद्र? कुठे शिके? कोणाचं नाव? हा माहिती तुला? ते म्हणतो की नाही ते मला येऊन नव्हतं दिलं म्हणून मी शेंगा देत नाही. आता शरबत दिलं ना का तुला मी गौशिया तुला येऊन नाही दिलं. तर फॅमिली पाहू शकतात आता सूर्य मावळतीला गेलेला आहे आता. आणि आता सोनाली नाकांत ते गवत गोळा करायला पाहू शकतात. तर फॅमिली आता मोठा ट्विस्ट आहे. सोनाली चाललेली मावळ व्हायला. एवढं जबरदस्त अवक आहे कारण की ह्या वावरात जायचं यायचं म्हणलं त्या रस्त्याने गेलोत ना तर 100% माशी डोक्यात शिरणार. मला तर 2दा चावलेली आहे. रुद्राला पण यायला चावलेली आहे. हां पाणी पण सगळीकडे चाललं आहे. बुजावं लागणार आहे. इकडे लांब गेलं रे पाणी. मी जवळ येऊ शकत नाही. हे तर मला एकदा जवळ मोबाईलमध्ये घेऊन दे. फॅमिली पाहू मावळ आहे. सोनाली होळी ती मावळ. आणि मी चाललोय लांब आता कारण मी जवळ थांबू शकत नाही कारण ते मावळ खरंच लय चावक आहे. उठले आहे मावळ. काय झालं चावलं? तर पाण्यात पण पळता येणार नाहीये. सोनाली करते हिंमत बरं का. पण तिला आता ह्या वेळेस काय माहिती चावते का नाही काय. चाव नाही माशी तशी. मागे 2-3 मावळ होईल त्याला एक पण माशी चावलेली नाही. चावली ना नाही. आता पळाली म्हणजे लय चाव काय मावळ सोनाली ते. लय चाव का मावळ ते. चावली ना नाही पण डोके शिरतात ना माशा त्या. लय बेकार मावळ आहे ते. हे बघा फॅमिली किती मासे उठल्यात. इकडे पण येऊ राहिल्यात. तर लय मासे दिसतात सोनाली. नको येऊ जाऊ दे राहू दे नको राहू दे चल. काय व्हायचीच का काय तो आयला मला वाटलं आली इकडं. हिम्मत की दाद देणे पडेगी तेरी. होऊ शकतं फॅमिली मेली लांब येऊन उभं राहिलेलं आहे. लय लांब येऊन उभं राहिलेलं आहे इकडे. 2 वेळेस मासे चावलेले आहेत. त्या मावळाला कसलीच खोड न करता मला ते मावळ चावलेले आहे. त्यामुळे आपण त्या मावळाच्या नादीच लागत नाहीत. झाड नाही तुटणार नाही ना ती. याच्या अगोदर मावळ होळीत होती का रे तू? त्यांच्या टोळीमध्ये होते का मावळ व्हायला? अरे बाप इकडे पण माशी आली. मी आता सगळं तोंड गुंडळून घेतो त्याशिवाय पर्याय नाही मला. आतापर्यंत तुला माशी चावली नाही म्हणजे मलाच विशेष वाटतंय. फॅमिली पाहू शकतायत
कसले मासे आहेत एवढ्या माशामध्ये सोनाली हिंमत करू राहिलेली. कुठं नाही राव. फांदी झाड असल्यामुळे तुटा नाही फक्त काही विषय नाही. ऐ ऐ केव्हा चावली ना लांब जाऊन हे कर ना तिथपर्यंत येते ना रे माश्या. ते माझा मास्क पाहिजे ना. तुमचं काळ हा ना तिला दात्र नाहीत ना. दात्री नाही ना. अरे मग दात्रेची घ्यायचं की. कसली मत त्याला करते काहीच नाही. मत नसलं तर राहू दे नको झटू मग. ऐक अरे बाप ऐक माझ्याकडे अरे बा रुद्राकडे येईन इकडे. हेच ना कांदा का त्याला राहिले काही नसं ना राहिलं. आहे ना ते काय थोडंफार. याला तिथं नाही तिथं काही नाही राहिलं. कारण की हाय असंच उपसून आले तुटून. वरला पिकू गेले पिलू इकडे नको मासे तर आहे मध्ये आहे. हा चला. तर फॅमिली फायनली सोनालीने मावा व्हायलाचे. एक पण माशीचा होता. अरे मला आहे का 2 मासे चावलेले मी तिथून जाता येत आहे का मी त्यामुळे म्हटलं लय चाव का मावळे ते. सोनाली 100% तुझ्यात काहीतरी टॅलेंट आहे पण मावळ पाव तिथं कसलीच मासे चावत नाही. एवढ्या मासे होत्या तिथे तुझ्या डोक्यावरती पण कसली चावली नाही मला विशेष वाटतंय. रुद्र आणि मग होईल चल हा चावली नाही. ते उपसतच नव्हतं मग मी मावळच उपसले. फाणी झाड होती आणि येळायला आहे का हे नव्हते नाही का आणि नव्हती आणि होती पण ती फांदी इतकी जाड फांदीला काहीच करता काय पिल्लू काय करतो तू. हा नको बरोबर चल मी काय करतो पाणी फोडतो मग जाऊ घरी आपण. हो हाय डायलॉग बोलावं लागेल एक बाईकवर. तर फॅमिलीचा अंधार पडलेला आहे आता. आपण तिथे गेलेले आहेत पुढे तर सोनाली आणि यांना नेऊन सोडतो. चल रुद्रा आता माझी चप्पल पण तिकडची चप्पल सगळी भरलेली. काय करायली खाल्ली काय ए खाऊ नको सामना आम्हाला ठेव. माझी मेहनत मी स्वतःच्या कष्टाची मेहनत. चल पिल्लू बस थांब ना पिल्लू मला गाडी वळून देते. काय म्हणते तू स्वतःची मेहनत. हा स्वतःने कमवलेली वस्तू खायचा आनंद वेगळा. हा काय करा तिकडे. तर फॅमिली आता घरी आलेलो आहे. सोनालीला आता घरी सोडून जायचं आहे मला परत. ते पांचावले ना परंतु मला आहे ना मध खायचं पहिला. पिल्लू काय होतंय बाळाची आहे मला थोडं दे तुम्हाला. वाव बस 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 हा. अरे खाली